खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवण्याचं कारण की 2 महिने झाले मी आजारपणातच होते. अजूनही थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे काही बनवू शकले नाही. पण इट्स ओके, नो इश्यू. पण व्हिडिओ बनवण्याचं कारण की हे समाजामध्ये जे घटना झाल्या ड्रमवाल्या, त्यासाठी आजचा विशेषतः व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे. तर हे सर्वांनी पाहिले की सगळ्यांनी न्यूजमध्ये पाहिले की हे असं काय झालं, काय केलं कोणी. पण ही परिस्थिती उद्भवतेच का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्त्रिया किंवा पुरुष एकमेकांचे कत्तल करायला लागलेले आहेत. जणू काही या समाजामधून प्रेम, आदर, सन्मान, रिस्पेक्ट सर्व काही हे जे त्याला काय म्हणू शकतो आपण की म्हणजे नीच स्तराने चाललेला आहे समाज. जे काही जे होतं ते त्यावरून असं तरी सध्या वाटत आहे. मग याच्यावर उपाय काय, हाही प्रश्न होतो की आपण आपल्या मुलींना लग्नाच्या वेळेस योग्य संस्कार करावेत किंवा त्यांना योग्य समजूतदारपणे समजून सांगावं की ठीक आहे, नाही पटत, इट्स ओके, नो इश्यू, मूव्ह ऑन करा. किंवा तुम्ही तुमचे स्वप्न साकार करा, दुसरीकडे जा, शिफ्ट व्हा. एकत्र नाही जमते. जेव्हा खूप वर्ष संसार करून पण समोरचं ऐकत नाही किंवा ज्याच्या बाहेर अफेअर आहेत, आणि पुरुष आहेत, असे पुरुष खूप सारे आहेत की घरात लग्नाची बायको असताना दुसऱ्या परस्त्रीचा आधार घेतात, तिच्याशी बोलतात, तासनतास बोलतात. हे सगळं रेकॉर्डिंग वगैरे माझ्याकडे येत असतं. महिला मला सांगतात की मॅडम हा इश्यू आहे, हा प्रॉब्लेम आहे, मग त्याच्यावर काय करायचं, मी कसं मूव्ह ऑन करायचं. नाही करू शकत. किती करणार सदैव. मग त्यांनाही स्वतंत्र इच्छा आहे, त्यांनाही या आपल्या समाजाने जे नाही का स्वातंत्र्य दिलेलं आहे, ह्या स्वातंत्र्याचा त्यांनी जर फायदा घेतला तर कुठे चुकलं, त्या नाही चुकल्या, त्याही बरोबर आहेत त्यांच्या जागी. आणि पुरुषही काही सुचवत नाही आहेत, धुतल्या तांदळाचे तर बिलकुलच नाही आहेत. तुम्ही असे पुरुष मी पाहिलेले आहेत की बायकोला डिलिव्हरीसाठी पाठवतात आणि इकडे अफेअर 1 2 2 3 सोबत अफेअर करणं. जे कुठल्या लेवलला जातील, कुठल्या थरापर्यंत ते खालच्या थराला लेवलला जातील हे सांगू शकत नाही आपण. आणि ठीक आहे ना, भांडण होत आहेत ना, अरे मग तुम्ही काय तिला असंच उचलून नाही आणलेलं ना, तिला आहे काहीतरी सन्मान आहे, सगळं आहे. मग तुम्ही हा का नाही विचार करत, बाहेर अफेअर करताना, बाहेर शेण खाताना. हा शब्द योग्य आहे, सॉरी. जे पुरुष खरंच 100मधले 10% पुरुष जे संस्कारी आहेत, ज्यांच्या आईवडिलांनी खरंच त्यांच्यावर खूप सारे चांगले संस्कार केलेले आहेत, असे पुरुष आहेत की एकनिष्ठ आहेत बायकोशी. आणि आपण त्यांना खूप सारे नाव देतो. बैलवेडा, अजून काय बैलपोळा, काय तो शब्द आहे, प्लीज मला कमेंट करून सांगा, मी विसरले तो शब्द ॲक्च्युली. आणि म्हणजे खूप सारं म्हणजे नाही का, मग हे असे सगळे प्रकार होतात. मग त्यातून सावरण्यासाठी मध्यम मार्ग निवडवा. हे पहा, समाजामध्ये प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावर सोल्युशनही आहे, उपाय आहे. प्रत्येक गोष्टीसाठी उपाय असतो आणि आहेच. मग त्याच्यामुळे तुम्ही विचार करा की आपण कोणता मार्ग निवडायचा. योग्य मार्ग निवडा, अयोग्य मार्ग निवडू नका, की जेणेकरून आपल्या मुलांचं, आपल्या फ्युचरचं, आपल्या भविष्याचं किंवा समोरच्याच्याही भविष्याचा विचार आपण केला पाहिजे. बघा पटते का, करा विचार.